नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। शिंदे गटाचे आमदार आता मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ते शिंदे गटाच्या आमदारांसोबत बच्चू कडू सुद्धा मतदानासाठी दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान भवनामध्ये पोहोचलेले होते आणि आता आमदार सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता मतदान जे आहे ते केलं जाईल। शिंदे गटाच्या आमदारांसोबत प्रहारचे बच्चू कडू हे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले आहेत। शिंदे गटाकडे 38 आमदार आहेत आणि त्यांच्यासोबत 5 अपक्ष असा आकडा त्यांच्याकडचा आहे, तो म्हणजे 43। मात्र 2 उमेदवार निवडून आणायचे असतील तर 3 आकडा हा कमी पडतोय। त्याच्यामुळे त्याची जुळाजुळव करण्याचे पूर्ण प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे आणि आता आमदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील। शिंदे गटाचे आमदार मतदान करण्यासाठी आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। शिंदे गटाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमचे दोनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। एवढाच नव्हे तर महायुतीचे 9च्या 9 उमेदवार निवडून येतील असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे।